नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 31 मे 2024. मे महिन्यातील आज शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी नवीन असताल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? बंगालच्या उपसागरामध्ये अलीकडेच धडकलेल्या चक्रीवादळाला रेमल चक्रीवादळ असं नाव कोणी ठेवलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए, ओमन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ओमन या देशाने या ठिकाणी या सायक्लॉनना काय केलेलं आहे तर रेमल सायक्लॉन असं याचं नाव ठेवलेलं आहे आणि कुठे येऊन धडकलेलं आहे? बंगालच्या उपसागरामध्ये. ठीक आहे, याच्यावरती जर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल, कोणत्या देशाने चक्रीवादळाला कोणतं नाव ठेवलं याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर अवश्य कमेंट करून सांगा. बऱ्याच एक्झामला अशा प्रकारचे प्रश्न डायरेक्ट विचारले जातात. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? DRDOने अलीकडेच हवेतून पृष्ठभागावरती मारा करणाऱ्या रुद्रा M2 या क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी कोठे केलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ओडिसा राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी रुद्राम 2 या मिसाईलची DRDOने सक्सेसफुली काय केलेली आहे तर टेस्टिंग घेतलेली आहे. या क्षेपणास्त्राचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, रुद्राम 2. आणि हे कशा प्रकारचं क्षेपणास्त्र आहे? एअर टू सरफेस, म्हणजेच हवेमधून पृष्ठभागावरती, हवेमधून या ठिकाणी जमिनीवरती मारा करणार हे काय आहे तर क्षेपणास्त्र आहे, मिसाईल आहे. कोणी या ठिकाणी ही टेस्टिंग घेतली आहे? DRDOने. तर लगेच आपण DRDO बद्दल चर्चा करूया. फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, ज्याची स्थापना 1958ला झाली. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहे डॉक्टर समीर V कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला खूप सारी एक्स्ट्रा माहिती सुद्धा देणार आहे. 2 नंबरचा प्रश्न काय आहे? नुकताच मिस USA 2023चा जो काही किताब आहे तो कोणी जिंकलेला आहे? हे जे काही या ठिकाणी ब्युटी कॉम्पिटिशन होत असतात याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सवाना गँकिविच असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी मिस USAचा किताब या ठिकाणी पटकावलेला आहे. मग वेगवेगळ्या जे काही सौंदर्य स्पर्धा होत असतात आतापर्यंत झालेल्या आहेत 2022, 23, 24 ऑलरेडी एक्झामला विचारलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. एकदा त्याच्या सर्व गोष्टींवरती चर्चा करूया. व्यवस्थितपणे ऐका आणि लिहून घ्या. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड हा किताब 2022चा जिंकला आहे सिनी शेट्टी यांनी. सिनी शेट्टी यांनी अजून एक किताब जिंकला आहे मिस इंडिया 2022चा पुरस्कार सुद्धा त्यांनीच जिंकलेला आहे. त्याच्यानंतर मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2022 खुशी पटेल. मिस इंडिया 2023 नंदिनी गुप्ता. मिसेस वर्ल्ड 2022 सरगम कौशल. मिस अर्थ इंडिया 2022 वंशिका परमार. मिस इंडिया USA 2022 आर्या वाळवेकर. मिस दिवा युनिव्हर्स 2022 दिविता राय. त्याच्यानंतर या साईडला पाहूया. मिस इंटरनॅशनल इंडिया 2023 प्रवीणा अंजना. मिस अर्थ इंडिया 2023 प्रियान सेनन. मिस युनिव्हर्स 2023 शेनिश पॅलेसियोस. मिस इंडिया USA 2023 रिजुल मैनी. मिसेस इंडिया 2023 रुपिका ग्रोव. मिस वर्ल्ड 2022 कॅरोलिना बियोलॉस्का. मिस वर्ल्ड 2024 क्रिस्टिना पिस्कोवा आणि मिस USA 2023 सवाना गँकिविच असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्या देशाच्या विरुद्ध ड्रोन वॉल, ड्रोन भिंत 6 नाटो देशांनी सीमा संरक्षण योजना जाहीर केलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर रशिया देशाच्या अगेन्स्ट ड्रोन वॉल म्हणजेच ड्रोन भिंत ही जी काही 6 नाटो देशांची जी काही सीमा संरक्षण योजना आहे ती या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे. प्रश्न काय आहे याच्या संदर्भातले 2, 3, 4, 5 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. व्यवस्थितपणे ऐका आणि लिहून घ्या. हे जे काही 6 नाटो देश आहेत ते कोणकोणते आहेत? लिथुआनिया, लॅटविया, एस्टोनिया, पोलंड, फिनलँड आणि नॉर्वे. रशियाविरुद्ध त्यांच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी ड्रोन वॉल तयार करण्यासाठी सैन्यामध्ये सामील होत आहे. ही
पूर्णपणे एक नवीन कन्सेप्ट आहे किंवा गोष्ट आहे. नॉर्वेपासून पोलंडपर्यंत पसरलेली ही ड्रोन वॉल आणि सीमांचे संरक्षण करण्यासाठी ड्रोन आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करणे हा या ठिकाणी स्कीमच्या मागचा उद्दिष्ट आहे. नाटोबद्दल बोलण्यात आलं तर नाटोची स्थापना 4 एप्रिल 1949ला करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत युनियनचा युरोपमधील विस्तार रोखणे हा नाटोचा मेन या ठिकाणी उद्देश होता. संपूर्ण युरोप आणि उत्तर अमेरिकेमध्ये नाटोचे एकूण 32 सदस्य देश आहेत. आणि जर तुम्हाला लेटेस्ट विचारले तर 2024 मध्ये या ठिकाणी स्वीडन हा 32व्या क्रमांकाचा या ठिकाणी नाटो सदस्य बनला आहे आणि 31व्या क्रमांकाचा 2023 मध्ये फिनलँड देश हा या ठिकाणी नाटोचा सदस्य देश बनलेला होता. एक एक गोष्ट बारकाईने व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करत चला. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 4. नुकतेच NROL 146 हे जे काही मिशन आहे याच्या अंतर्गत पुढील पिढीचे नेक्स्ट जनरेशनचे US गुप्तचर उपग्रह कोणी प्रक्षेपित केलेला आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. स्पेसएक्स या कंपनीने या ठिकाणी नेक्स्ट जनरेशनचं US गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित केलेलं आहे. कोणत्या मिशनच्या अंतर्गत? NROL 146 मिशन अंतर्गत नेक्स्ट जनरेशनचं US गुप्तचर उपग्रह या ठिकाणी प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे. स्पेसएक्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. स्पेसएक्स बद्दल सांगायचं म्हटलं तर या स्पेसएक्सची स्थापना झाली 2002 14 मार्चला. संस्थापक होते एलोन मस्क आणि टॉम म्युलर. CEO आहेत एलोन मस्क आणि मुख्यालय आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 5. 100% हा प्रश्न विचारला जाणार या ठिकाणी हिस्ट्री क्रिएट करण्यात आलेली आहे. मोनॅको ग्रँड प्रिक्स 2024 कोणी जिंकलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. चार्ल्स लेक्लर्क या खेळाडूने या ठिकाणी मोनॅको ग्रँड प्रिक्स 2024चं किताब या ठिकाणी पटकावलेला आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. मोनॅको ग्रँड प्रिक्समध्ये ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे चार्ल्स लेक्लर्क यांनी. 1931 मध्ये लुई चिरॉन नंतर या घरातील म्हणजे होम ग्राउंडमध्ये शर्यत जिंकणारा पहिला या ठिकाणी मोनेगास्कर ड्रायव्हर या ठिकाणी ठरलेला आहे, रेसर या ठिकाणी ठरलेला आहे. चार्ल्स लेक्लर्क असं त्या खेळाडूचं नाव आहे, रेसरचं नाव आहे आणि मोनॅको ग्रँड प्रिक्स 2024 त्याचं विजेतेपद त्यांनी या ठिकाणी पटकावलेलं आहे. मग 2024 मध्ये झालेल्या जेवढ्याही ग्रँड प्रिक्स आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. सुरुवातीला झाली बहरीन, ती जिंकली मॅक्स वर्स्टापेनने. त्यानंतर झाली सौदी अरेबिया, ही जिंकली मॅक्स वर्स्टापेनने. त्यानंतर ऑस्ट्रेलियन, ही जिंकली कार्ल्स सेन्झ या खेळाडूने. त्यानंतर जपानी झाली, मॅक्स वर्स्टापेनने जिंकली. त्यानंतर चायनीज झाली, ती सुद्धा मॅक्स वर्स्टापेनने जिंकली. त्यानंतर मियामी झाली, ती जिंकली लँडो नोरिस या खेळाडूने. त्यानंतर एमिलिया रोमाग्ना ग्रँड प्रिक्स झाली, ती जिंकली लेविस हॅमिल्टन यांनी. आणि त्यानंतर मोनॅको ग्रँड प्रिक्स झाली, ती जिंकली आहे चार्ल्स लेक्लर्क या खेळाडूने. आत्तापर्यंत आपण 6 वेगवेगळ्या प्लेयर्सची या ठिकाणी काय केलेलं आहे माहिती घेतली आहे. ते प्लेयर्स कोणत्या देशाला बिलॉंग करतात? मॅक्स वर्स्टापेन आहेत बेल्जियमचे, सेर्जिओ पेरेज आहेत मेक्सिकोचे, चार्ल्स सेन्झ आहेत स्पेनचे, लँडो नोरिस आहे UKचे, लेविस हॅमिल्टन सुद्धा UKचे आहेत आणि चार्ल्स लेक्लर्क आहेत मोनॅकोचे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. तंबाखू विरोधी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 31 मेला म्हणजेच आजच्या दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा करतो. 2024ची थीम काय आहे विचारलं तर लिहून घ्या. प्रोटेक्टिंग चिल्ड्रन फ्रॉम टोबॅको इंडस्ट्री इंटरफरन्स अशा प्रकारची थीम आहे 2024 साठी. आजच्या दिवशी आपण अजून एक दिवस साजरा करतो. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आपण या ठिकाणी जयंती साजरी करतो दरवर्षी 31 मेला. यांचा जो काही जन्म झाला होता तो 31 मे 1725ला महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये झाला होता, जामखेड तालुक्यामध्ये. ही गोष्ट कधी कधी एक्झामला विचारली जाते. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तसेच 31 मे हा मे महिन्यातील शेवटचा दिवस आहे. तर लगेच काय करूया, मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. जसं की 1 मेला 3 दिवस असतात. आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र तसेच गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक टुना मासा दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आणि जागतिक दमा दिवस. जागतिक दमा दिवस असतो मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 17 मे जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस.
18 मे जागतिक एड्स लस दिवस, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी म्हणजेच 18 मेला यावर्षी आहे सशस्त्र सेना दिवस. त्यानंतर 21 मे दहशतवाद विरोधी दिवस, 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. भारतीय लष्कराच्या मेजर टिंबटिंबची 2023 मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राधिका सेन असं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारतीय लष्कर इंडियन आर्मीच्या मेजर राधिका सेनची 2023 मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण काय करूया, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या पुरस्कारांनी जे काही पुरस्कृत करण्यात आलेलं आहे त्याच्यावरती आपण चर्चा करूया. व्यवस्थितपणे लिहून घ्या. जागतिक शांतता पुरस्कार 2023 नर्गिस मोहम्मद हसनजाई यांना देण्यात आला. MS स्वामीनाथन पुरस्कार PV सत्यनारायण. अकादमीमध्ये जीवनगौरव पुरस्कार नजमा अख्तर. डॉक्टर AM गोखले पुरस्कार संजय कुमार मिश्रा. राष्ट्रीय धातुशास्त्रज्ञ पुरस्कार देबाशिष भट्टाचार्य. शिक्षणासाठी वाईज पुरस्कार सफिना हुसेन. राष्ट्रीय तानसेन सन्मान 2022 पुरस्कार पंडित गणपती भट्ट. मिस इंडिया USA 2023 रिजुल मैनी. भूतान प्रतिष्ठित नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडल पूनम खेत्रपाल सिंग. साहित्य अकादमी पुरस्कार 2023 हिंदीमधील भेटला आहे संजीव यांना. साहित्य अकादमी पुरस्कार 2023 इंग्रजीमधील भेटला आहे नीलम शरण गौर यांना. टागोर साहित्य पुरस्कार सुकृता पौल यांना. व्हिटली गोल्ड अवॉर्ड 2024 ज्याला आपण ग्रीन ऑस्करने सुद्धा या ठिकाणी ओळखतो तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे पूर्णिमा देवी बर्मन यांना. आणि गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 ज्याला आपण ग्रीन नोबेल या नावाने ओळखतो तो देण्यात आला आहे अशोक शुक्लाजी यांना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. 118.4 अब्ज डॉलरसह कोणता देश भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार बनलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर चीन या देशासोबत भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार बनलेला आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या आर्थिक वर्षामध्ये ज्या देशांसोबत भारताची व्यापार तूट वाढली आहे त्यामध्ये चीन, रशिया, दक्षिण कोरिया आणि हाँगकाँगचा समावेश आहे. दुसरीकडे भारताची UAE, सौदी अरेबिया, रशिया, इंडोनेशिया आणि इराक सोबतची जी काही व्यापार तूट आहे ती मागील आर्थिक वर्षातील 2022-23च्या तुलनेमध्ये कमी झालेली आहे. भारताची सध्या चीनसोबत सर्वाधिक व्यापार तूट आहे. गेल्या आर्थिक वर्षामध्ये त्याचा आकडा वाढून या ठिकाणी $85 अब्ज एवढा या ठिकाणी इन्क्रीज झालेला होता. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. रिलायन्स भारतातील पहिल्या मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्कचे बांधकाम कोठे सुरू करणार आहे? म्हणजेच इंडियाज फर्स्ट मल्टी मॉडल लॉजिस्टिक्स पार्क. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चेन्नई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रिलायन्स काय करणार आहे तर भारतातील पहिलं मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्कचं या ठिकाणी काय करणार आहे कन्स्ट्रक्शन सुरू करणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. कोणता देश तालिबानला दहशतवादी यादीतून टेररिस्ट लिस्टमधून या ठिकाणी हटवणार आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. अफगाणिस्तानामध्ये सत्तेवर परतल्यानंतर 3 वर्षांनी रशिया तालिबानला प्रतिबंधित दहशतवादी संघटनांच्या यादीतून काढून टाकणार आहे. मॉस्कोने अनेक वर्षापासून तालिबानशी संबंध जोपासलेले आहेत. अनेक वेळा चर्चेचे आयोजन देखील केलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय निर्बंध असूनही अफगाणिस्तानसोबत व्यापार वाढवलेला आहे. सोबत अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. कझाकस्तानने 2023च्या शेवटी तालिबानच्या प्रतिबंधित संघटनांच्या यादीतून त्यांना काढून टाकलेलं होतं. या ठिकाणी रशियाबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन. 5व्या वेळेस त्यांनी शपथ घेतली आहे अध्यक्षपदाची. 2036 पर्यंत तेच या ठिकाणी ॲज अ प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत. राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. सोनी इंडियाचे नवीन CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गौरव बॅनर्जी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी सोनी इंडियामध्ये नवीन CEO म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात. तर या ठिकाणी पाहूया शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणत्या देशाने मध्यम रेंज एअर टू सरफेस स्ट्रॅटेजिक क्षेपणास्त्राची ज्याला म्हणता येईल ASMPAR ची यशस्वी चाचणी घेतलेली आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए,
फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या देशाने काय केलेलं आहे, मीडियम रेंज एअर टू सरफेस स्ट्रॅटेजिक मिसाईलची या ठिकाणी यशस्वीपणे सक्सेसफुली टेस्टिंग घेतलेली आहे. क्लिअर, सर्व गोष्टी लक्षात आल्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मधील पदक तालिकेमध्ये भारताचे स्थान कितवे आहे? दुसरे, चौथे, तिसरे की 6वे? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे.